मी आता उभा आहे ते म्हणजे नारायणगावमध्ये असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रामधल्या या द्राक्षाच्या शेतीमध्ये. आता इथे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि या प्रदर्शनादरम्यान जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे AI टेक्निकचा. आणि शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये ह्या AI टेक्निकला दुर्लक्षित करून चालणार नाही. ह्या टेक्निकला महत्त्व देणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये AI टेक्निक कसं महत्त्वाचं ठरतं, शेतकऱ्याच्या बांधावर हे कशा पद्धतीने जातं हे बोलण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आपल्यासोबत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचं हे टेक्निक आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे कसं उपयुक्त आहे? नमस्कार. मी वैभव शिंदे, कृषी विज्ञान केंद्रामध्ये फार्म मॅनेजर या पदावर आहे. प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक मार्गदर्शन पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करतं आहे. मग त्यामध्ये नाविन्यपूर्ण जे काय तंत्रज्ञान आहे, जे विकसित झालेलं संशोधन केंद्रामध्ये असेल तर ते पोहोचवण्याचं शेतकऱ्यांच्या बांधावर काम करतं आहे. आज जर आपण बघितलं तर आजच्या युगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा समस्या शेतीमध्ये असेल तर मनुष्य समस्या, मजूर समस्या म्हणतो आपण, ती आलेली आहे. तर त्याच्यावर मात करण्यासाठी प्रामुख्याने मेकॅनायझेशन असेल, AI टेक्निक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचं जे नवीन तंत्रज्ञान आहे तर ते शेतामध्ये अवलंबणं आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रामुख्याने नेहमीच या ठिकाणी काम करत असतं. आज आपण या ठिकाणी द्राक्षाच्या बागेमध्ये उभा आहोत. कृषी विज्ञान केंद्राच्या या बागेमध्ये क्रिम्सन जातीची ही द्राक्षाची जात आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक AI बेस आपण एक डिव्हाइस त्याच्यामध्ये बसवलेला आहे की प्रामुख्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये ज्या पिकाला पाण्याची जी आवश्यकता असते तर ती पाण्याची आवश्यकता देताना पाण्याचं प्रमाण जास्त होतं, काही वेळेस कमी होतं. या कमी जास्त प्रमाणामध्ये काय होतं, पिकाच्या वाढीवर आणि त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. पिकासाठी वापसा कंडिशन म्हणतो आपण, त्याचं जे मॉइश्चर आहे तर ते योग्य प्रमाणात जर असेल तर पिकाची मुळं ही चांगल्या प्रकारे काम पाहतात, कार्यक्षमतेने काम करतात आणि जे काही न्यूट्रिशन आहे ते चांगल्या प्रकारचं अपटेक किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये घेतलं जातं. तर याच्यासाठी वापसा कंडिशन असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा जो काही डिव्हाइस आपण या ठिकाणी बसवलेला आहे त्यामध्ये सेन्सर वेगवेगळे प्रकारचे आहेत. मग ह्या सेन्सरचं प्रामुख्याने काम काय आहे तर जमिनीमध्ये प्रायमरी रूट झोन आणि सेकंडरी रूट झोन ही वापसा कंडिशनमध्ये जास्तीत जास्त कसं ठेवता येईल, त्याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल हे काम पाहतं आहे. आणि हे काम बघत असताना प्रत्येक अर्ध्या तासाने आपल्याला ते मोबाईलवर ॲपद्वारे आपल्याला त्याचं सेन्सर जो डाटा आहे तो आपल्याला मिळत असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की हे जे सेन्सॉर आहे हे काम करतं आणि त्याच्यानंतर जे आपण आपण मानतो की मनुष्य ज्या पद्धतीने ते हाताळतो त्याच पद्धतीने हे यंत्र हाताळायला लागली आहेत आणि त्याचा परिणाम हा अतिशय उत्तम रीतीने होताना दिसतोय. हे सेन्सॉर जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं, हे उपकरणच एकूण कशा पद्धतीने काम करतं? तसं बघायला गेलं तर टोटल 12 सेन्सरचं एक युनिट येतं, आपलं फसल कंपनीचं मशीन येतं. त्या मशीनमध्ये तुम्हाला तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, पानावरचा वल्लावा, सूर्यप्रकाश किती पडला, बाष्पीभवनाचा वेग किती नाही, त्याच्यानंतर जमिनीतलं पांढरं मुळी मध्ये एक सेन्सर बसवलं जातं, खोलवर मुळीवर एक सेन्सर बसवलं जातं. दोन्ही सेन्सरचा अर्धा एक तासाने तुम्हाला माहिती येत असते की बागेला पाणी किती वेळ द्यायचं किंवा केव्हा द्यायचं, ज्याला आपण वापसा कंडिशन कशी ठेवायची याच्यात मदत करतो. त्याचसोबत आपण कीड रोग नियोजनसुद्धा करतो. कीड रोग नियोजनामध्ये तुमच्या बागेवर कुठली कीड येऊ शकते याची माहिती भेटली, त्या माहितीनुसार तुम्हाला त्या कीड कंट्रोल करण्यासाठी कुठला पेस्टिसाईडचं घटक वापरायचं याची माहिती भेटते आणि फवारा किती वाजता झाला पाहिजे याचीसुद्धा तुम्हाला माहिती भेटते. त्यासोबत बघायला गेलं तर वरती वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, त्याच्यानंतर पर्जन्यमापक आपण जे म्हणू शकतो आणि सोलार प्लेट अशी सेन्सर आहे. यामध्ये तुम्हाला वाऱ्याची गती कळते, त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा कळते, त्याच्यानंतर पाऊस किती पडला ते समजतं, पाऊस कधी पडणार आहे, केव्हा पडणार आहे हे पण समजतं. तर निश्चितच हे उपयुक्त तर आहेच, मात्र हे किती रुपयापर्यंत बसू शकतं, शेतकऱ्याच्या खिशाला परवडू शकतं असं? हो, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त